हे गुंडगिरी असा वातावरणामध्ये इलेक्शन लढायचं असेल आणि तुम्ही या गुंडांवर कारवाई करणार नसेल तर तुम्ही सांगून द्या आम्हाला, आमची तशीही तयारी आहे. हे गुंड लोक कशा प्रकारे गाडीवर हल्ला चढवत होते आणि त्यांचा प्राइम टार्गेट कोण होता तर मी होतो. माझ्या सोबत जे लोक होते त्यांना काही मार लागलेला आहे. आम्ही त्यांना मेडिकल मध्ये पाठवलेलं आहे. आता पोलिसांची वाट बघत आहे. पोलिसांनी मला आश्वासन दिलेलं आहे, आम्ही कडक कारवाई करणार आहे. ते काय कारवाई असणार आहे कडक ते आम्हाला बघायचं आहे. नाही काय हे की हे जे गुंड आहे, मी ज्याचं नाव घेत आहे कलीम कुरेशी, त्याचे धंदे काय आहे? त्याचे धंदे गुटखेचा कारोबार करणारा, बायोडिझेलचा 2 नंबरचा धंदा करणारा, आणि जे शाळकरी मुलांना राशन मिळतं खिचडीचा, ते राशन ते उचलून गुजरातला अहमदाबादला पाठवतो. आणि इथे एक वालूज मध्ये एक फॅक्टरी आहे, कोणी अगरवाल नावाचा हे इंडस्ट्रियलिस्ट आहे मुंबईचा, त्यांच्या सोबत हे फॅक्टरी चालवतात. ते म्हणजे गोरगरीब मुलांचा राशन घेऊन त्याच्यामध्ये पैसा खूप आहे, तर त्यांनी सगळ्यांना विकत घेतलेला आहे. असं म्हणणं आहे की तुम्ही पक्षाचे तिकीट विकले, हे जे हल्ला करणारे सगळे एमआयएमचे. तुम्ही कोण मला माझ्या पक्षातले आहे का तुम्ही? होता कधी? नाही, कधी नाही होता. मी असं घाणेरड्या लोकांना माझ्या पक्षात कधी घेतलं नाही आणि घेणारही नाही. आणि मी विकला असेल तर तुम्ही कोण? माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी विचारणार आहे. एक सलीम पटेल नावाचा तुमचा माजी नगरसेवक होता, त्यांनी ते माझ्या पक्षात कधी नाही होते. कोणी सांगितलं आपल्याला? त्यांनीच दावा केला होता की मी एमआयएमचा नाही. नेता होतो. नाही, ते आमच्या पक्षात कधी नाही होतं. मग ही नाराज हे जे आहे ना, हे सगळ्यांना हे माहित पडलेलं आहे की 16 तारखेला सगळ्यात मोठा जल्लोष जे आहे ते एमआयएम पक्षामध्ये होणार आहे. कुठेतरी दादागिरी करून, आपण त्यांच्यामध्ये भीती निर्माण करून, आम्ही कसल्याही प्रकारचे घाबरणारे लोक नाही आहेत. पोलिसांनी कारवाई केली नाही तर बघू आम्ही. तुमच्या पक्षांचे सर्वे येतात आणि त्यानंतर असा हल्ला करणं म्हणजे कुठेतरी काय नाही साहेब, आमची सगळी तयारी आहे. मी काय म्हटलेलं आहे की पहिल्यांदा हे होत आहे का? हेच लोक विधानसभेमध्ये बघा ना कोणाच्या सोबत होते, कशा प्रकारे हे वोट कापण्याचं काम करत होते, पैसे त्यांना कुठून मिळत होते, त्यांचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.